जे उभा आहे हा कुठल्या धर्माचा नाही, कुठल्या जातीचा नाही, तर मी देवावर प्रेम करतो म्हणून या ठिकाणी उभा आहे। आणि त्याच प्रेमाखातर आज आपण सर्वजण त्या देवाच्या सानिध्यात जात असताना त्याला मान देऊया, सन्मान देऊया आणि आज त्याला शब्द आपल्याला चांगल्या रीतीने कळावा यासाठी आपण प्रार्थना करूया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आपण पवित्र शास्त्रामधून लूक शुभवर्तमान त्याचा दुसरा अध्याय आपण काढूया आणि त्याच्यामध्ये आपण पहिल्या वचनापासून काही वचन आपण वाचूया। तर हा दाखला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी या ठिकाणी दाखला आलेला आहे। आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कशा पद्धतीने झाला, कोणत्या काळात झाला आणि कुठल्या राजाची सत्ता होती, तर त्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे, तर त्याचा उद्देश काय होता हे आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत। ख्रिसमस म्हणजे काय, तर ख्रिसमस म्हणजे ही एक आनंदाची बातमी आहे की या ख्रिसमसच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जन्म झालेला आहे, तर जन्म झाला तर यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म यासाठी झाला की तो मनुष्य मात्रांच्या पापासाठी वधस्तंभावर मारला जावा आणि त्या ठिकाणी त्याचं रक्त सांडलं जावं आणि त्या रक्ताने मनुष्याच्या पापांची क्षमा व्हावी, या मूळ उद्देशासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या पृथ्वी तलावर झालेला आहे। आणि मग आज आपण पाहतो की त्या काळी कैसर अगुस्तु हा जो राजा होता, तर या राजाची त्या काळी सत्ता होती। आणि मग हा जो राजा आहे, तर हा राजा आपलं इसवी सन हे त्या ठिकाणी एक मध्ये जे इसवी सन 1 जे आहे ते पूर्णही झालेलं नव्हतं। तर त्यावेळेला कारण की आपण जेव्हा कॅलेंडरचा जो वापर करतोय तो येशू ख्रिस्तापासूनच आपण येशू ख्रिस्ताचा त्या कॅलेंडरचा वापर येशू ख्रिस्ताच्या जन्मापासूनच आपण त्या ठिकाणी करतोय। आणि मग आज आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत की त्या काळी कैसर अगुस्तु जो आहे, तर याच्या काळामध्ये त्याने एक फरमान काढलं आणि फरमान काढल्यानंतर त्याने काय केलं की त्याने सांगितले की बाबा प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्ही प्रत्येकाने त्या ठिकाणी आपली नावनिशी करून घ्यायची। तर इस्रायल देशामध्ये आज त्या ठिकाणी ही नावनिशी करण्याचा फरमान त्याने त्या ठिकाणी काढलेलं होतं। आणि मग त्या ठिकाणी फरमान काढल्यानंतर त्या इस्रायल देशामध्ये काय झालेलं होतं की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर काही संदेष्टांनी 700 ते 800 वर्षापूर्वी त्याची भविष्यवाणी करून ठेवलेली होती की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेम मध्ये होईल आणि त्या ठिकाणी गाईच्या गोठ्यात प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होईल, ही भविष्यवाणी त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये आधीपासूनच होती। काही लोकांना असं वाटतं की बायबल जे आहे हे फक्त प्रभू येशू ख्रिस्तापासून आलं, तर नाही। बायबल जे आहे हे ख्रिस्तपूर्व 1600 मध्ये तयार झालेलं होतं आणि त्या बायबल मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या विषयीच्या भविष्यवाण्या होत्या। आणि भविष्यवाण्या असल्यानंतर त्याप्रमाणे काय झालं की त्याचा जन्म जो आहे हा कुमारिकेच्या पोटी होईल, अशा पद्धतीची भविष्यवाणी होती। आणि मग त्या काळाची लोक दररोज एक प्रकारे वाट बघत होते आणि मग तो काळ कधी येणार आणि मग कुमारिकेच्या पोटी जन्मास येईल, यहुदी लोकांच्या मध्ये त्याचा जन्म होईल आणि बेथलेहेम गावामध्ये जाईल। बऱ्याचदा एक प्रकारे येशू ख्रिस्ताच्या बाबतीत लोक आम्हाला ज्यावेळेस बोलण्याचा प्रयत्न करतात की येशू ख्रिस्त बाहेरच्या देशातला देव आहे, परंतु आज जर आम्ही विचार केला तर येशू ख्रिस्त जो आहे हा बाहेरच्या देशातला म्हणण्यापेक्षा तो योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये सांगितलेला आहे की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, तो अशासाठी की जो कोण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। तर प्रभू येशू ख्रिस्त जो आहे या जगामध्ये जो येणार होता, तर तो सर्व जगाच्या तारणासाठी मनुष्याच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्यासाठी तो येणार होता। आणि मग त्याचा जन्म जो आहे हा काही एक प्रकारे एका कोणत्या तरी देशामध्ये होण्यापेक्षा तो संपूर्ण जगासाठी तारायला येतोय, म्हणून त्याचा जन्म या जगाचं जे केंद्रबिंदू आहे, या जगाचं जे मध्य ठिकाण आहे, तर तो इस्रायल देश आहे। आणि म्हणून येशू ख्रिस्ताचा जन्म त्या ठिकाणी त्या केंद्रबिंदूवर झाला, ज्या ठिकाणी सगळ्या जगाचं जे आहे जे सेंटर आहे तो इस्रायल देश आहे।
इस्रायल देशाच्या बाबतीत आणखी जर आपण विचार केला तर हा इस्रायल देश जो आहे आमच्या आशिया खंडामध्ये येतो आणि मग आशिया खंडामध्ये येत असताना आज त्या जगाच्या केंद्रबिंदूवर त्याचा जन्म झाल्यामुळे आज तो जगाच्या तारणासाठी आलेला आहे. जर आमच्या भारतात जन्म घेतला असता तर त्याला भारताचा देव म्हटलं असतं, त्याने अमेरिकेत जन्म घेतला असता तर त्याला अमेरिकेचा देव म्हटलं असतं, त्यांनी जर समजा आणखी पुढे रोम मध्ये जन्म घेतला असता तर त्याला रोमचा देव म्हटलं असतं. परंतु तो सगळ्या जगाचा देव आहे आणि म्हणून त्याने जगाच्या केंद्रबिंदूवर त्याचा जन्म झाला. प्रियजनो, त्या ठिकाणी कैसर ऑगस्ट जो आहे तर याचं साम्राज्य होतं आणि मग त्याचं साम्राज्य असताना त्यांनी जी नावनिशी करण्याचा जो कायदा त्या ठिकाणी दिलेला होता, जो कायदा आणलेला आहे तर त्याच्या आधी कितीतरी वर्ष पाठीमागे ही नावनिशी झालेलीच नव्हती. मग या कैसर ऑगस्टने आज हे जे आहे हा कायदा का आणलेला आहे, हा कायदा कशासाठी आणला तर हा कायदा त्यावेळेस कशासाठी आणला तर प्रियजनो, देवाची योजना पूर्ण होण्यासाठी. देवाची योजना पूर्ण होण्यासाठी देवाने हा जो कायदा आहे तर तो त्या ठिकाणी अंमलात आणलेला होता. मग आज या ठिकाणी आम्ही पाहतो की हा जो कैसर ऑगस्ट जो आहे हा 19 वर्षाचा असताना काय झालेलं की त्या ठिकाणी रोमी लोकांचा त्या ठिकाणी नियम चालू होता आणि त्या नियमाच्या पेक्षा आज कैसर ऑगस्ट जो आहे हा त्या ठिकाणी जे नियम रोमी लोकांनी लावलेले होते त्याच्यापेक्षाही महान जे आहे याची सत्ता त्या ठिकाणी चालू होती आणि त्याच्या शब्दाला त्या ठिकाणी मान होता. आणि मग तेव्हा काय झालेलं आहे की एक नियम त्यांनी काढलेला आहे की प्रत्येकाने आपल्या मूळ गावी जाऊन आपली नावनिशी करावी आणि नावनिशी करण्यासाठी आज मरिया जी आहे ही कुमारिका होती आणि तिचा साखरपुडा त्या ठिकाणी आपला जो योसेफ आहे तर त्या योसेफाबरोबर तिचा साखरपुडा झालेला होता आणि मग साखरपुडा झाल्यानंतर कुमारिका गर्भवती राहिली आणि मग त्यावेळेला हा जो कैसर ऑगस्ट आपला